महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे उभे राहतात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले पाहूयात. खरं तर माझ्या तोंडातून एवढे वाईट शब्द निघतात आहे, पण मी थांबवले आहे. राहुल गांधींनी जरा समज घेतली पाहिजे. काळ्या कोठडीमध्ये ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण आयुष्य दिलंय आणि आमच्यासारख्या लोकांना, देशाला, विश्वाला प्रेरणा दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांची निंदा करणे, त्यांना महाराष्ट्रात येऊन वाईट पद्धतीने बोलणे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली. उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या पाठीशी उभे राहिले. आणि उद्धव ठाकरेच नाही, आदित्य ठाकरेंनी शेगावमध्ये मिठी मारली राहुल गांधीला, स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला म्हणून. आज सुप्रीम कोर्टाने फटकारलाय. आता तरी राहुल गांधीचं डोकं ठिकाणावर येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय आहे. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. राहुल गांधींनी या ठिकाणी खरं तर महाराष्ट्राची, देशाची माफी मागितली पाहिजे. देशाची माफी मागितली पाहिजे, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणं काय माहिती आहे तुम्हाला, स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि त्यामुळे मला असं वाटतं देशाची माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी.